आताच्या भागामध्ये आपण वर्ल्ड हेरिटेज साईट याच्याविषयी माहिती पाहणार आहोत. म्हणजे जो इकडचा भाग आपण घेतला मागचा, तर मागच्या भागामध्ये आपण चिटचॅटची ऍक्टिव्हिटी घेतली आणि आताच्या भागामध्ये आपण वर्ल्ड हेरिटेज वारशांचे विश्व याला आपण सुरुवात करतोय. ओके, पेज नंबर 75 वरती पहा सगळ्यांनी. आता पेज नंबर 75 वरती वर्ल्ड हेरिटेज साईट किंवा वर्ल्ड हेरिटेज हे तुम्हाला दिलेलं आहे. त्याचा पहिला पॅरेग्राफ पहा. A World Heritage Site is a site determined by the United Nations Educational, Scientific and Cultural Organization UNESCO. पहा, खूप महत्वाची गोष्ट या ठिकाणी जनरल नॉलेजची पण आहे आणि तुमच्यासाठी ते माहिती म्हणून पण असावं की वर्ल्ड हेरिटेज साईट कोण निर्धारित करतो. बरोबर, डिटरमाइन म्हणजे निर्धारित करणे. तर पहा, अ वर्ल्ड हेरिटेज साईट इज अ साईट डिटरमाइंड बाय युनेस्को. थोडक्यात सांगतो म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन ही त्याचा लॉंग फॉर्म झाला युनेस्कोचा. ओके, तर युनेस्को कडून ते निर्धारित केलेलं असतं. कोणता? वर्ल्ड हेरिटेज साईट. वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे काय, कोण सांगेल मला? चला बरं, वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे काय? आता बोललोय मी त्याचं नाव मराठी. जागतिक वारसा स्थळे. राईट, जागतिक वारसा स्थळे. बर, डिटरमाइंड म्हणजे निर्धारित केलेलं. आता मला तुम्हाला ग्रॅमॅटिकल क्वेश्चन विचारायचा पहिल्या सेंटेन्स मध्ये. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर परीक्षेला वर्ल्ड हेरिटेज साईट वरती प्रश्न आला बोर्डाच्या पेपरमध्ये, तर तुम्हाला निश्चित चेंज व्हायचं वाक्य तिथे येणार आहे. आणि माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की वर्ल्ड हेरिटेज साईट इज अ साईट डिटरमाइंड बाय, किंवा वर्ल्ड हेरिटेज साईट इज डिटरमाइंड बाय युनेस्को. याचं मला चेंज द व्हॉइस करून द्यायचा. चला पटकन, कोण चेंज द व्हॉइस करताय? पुन्हा एकदा सांगतो, वर्ल्ड हेरिटेज साईट इज डिटरमाइंड बाय युनेस्को. सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य का? तर इज प्लस V3 आला तिथं. ट्राय करा, चुकलं तरी चालेल, लगेच आपण दुरुस्त करूयात. त्याचा फॉर्म्युला सांगतो मी तुम्हाला. पॅसिव्हचा फॉर्म्युला काय पहा, ऑब्जेक्ट प्लस एमिजार प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट सेकंडरी. आणि याचं तुम्हाला करायचं आहे सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स. प्रॉपर सिंपल प्रेझेंट टेन्स करायचं आहे. पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य तुम्हाला ऍक्टिव्ह व्हॉइस करायचं आहे. कर्त्यांच्या आतला बदल होईल, बाय निघून जाईल, इज पण निघून जाईल आणि कर्ता मूळ रूपात येईल. फक्त सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट त्याचा व्यवस्थित झाला पाहिजे, म्हणजे कर्त्याच्या वचनाप्रमाणे क्रियापद आलं पाहिजे. चला, भरपूर हिंट झाली. आता कोण सांगताय? ओंकार, हरिओम, समृद्धी. युनेस्को डिटरमाइन्स वर्ल्ड हेरिटेज साईट. एकदम बरोबर आहे. युनेस्को डिटरमाइन्स, कारण युनेस्को ही एक वचने आहे आणि म्हणून क्रियापदाला यस यस प्रत्यय लागतो. मुख्य क्रियापदाला यस यस प्रत्यय लागतो, इज निघून जातो. युनेस्को डिटरमाइन्स अ वर्ल्ड हेरिटेज साईट झालं त्याचं फायनल उत्तर. व्हेरी गुड, छान समृद्धी, चांगलं उत्तर दिलंय, एकदम बरोबर आहे. तर पहा, वर्ल्ड हेरिटेज साईट हे युनेस्कोने निर्धारित केलेलं असतं. आणि युनेस्कोचा लॉंग फॉर्म कोण सांगेल रे? एकदा रिव्हिजन घेऊयात त्याची. युनेस्कोचा लॉंग फॉर्म दिलाय तिथंच, फक्त वाचायचं आहे. पहा, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. कल्चरल ऑर्गनायझेशन. ओके, पहा तिथं. आता पुढं पुन्हा पहिल्यापासून सेंटेन्स घेतोय मी. वर्ल्ड हेरिटेज साईट इज अ साईट डिटरमाइंड बाय द युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक and cultural organization UNESCO to have significant cultural or natural importance to humanity. मानवतेसाठी किंवा मानवजातीसाठी ज्या ठिकाणाचं महत्व हे सांस्कृतिक आणि नैसर्गिक आहे, अशा पद्धतीच्या एखाद्या ठिकाणाचं वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून त्याचं निर्धारण केलं जातं, ते निर्धारित केलं जातं, ज्याला सांस्कृतिक आणि नैसर्गिक महत्व आहे. अशा पद्धती म्हणजे ऐतिहासिक पण असू शकतं बरं का. सांस्कृतिक मध्ये ऐतिहासिक हा पण भाग येतो. ओके, मग पहा, ऍज सच द साईट आर प्रोटेक्टेड अँड मेंटेन्ड बाय द इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम विच इज administered by
द युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी. आणि मग आता हा जो प्रोग्राम आहे तर याच्याकडून किंवा इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम याच्या अंतर्गत या वर्ल्ड हेरिटेज साईटची देखरेख केली जाते. म्हणजे जर तुम्ही सेंटेन्स पुन्हा पाहिली, ऍज सच द साइट्स आर प्रोटेक्टेड. प्रोटेक्टेड म्हणजे काय? संरक्षण करणे. अँड मेंटेन्ड बाय द इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम. मग हा जो कार्यक्रम आहे वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम, इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम म्हणजे आंतरराष्ट्रीय जागतिक वारसा कार्यक्रम किंवा वारशांचं विश्व याचा जो कार्यक्रम आहे त्याच्या अंतर्गत हे काम चालतं. विच इज ऍडमिनिस्टर्ड म्हणजे त्याची देखरेख कोणाकडून केली जाते? युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी याच्याकडून केलं जातं. आता हेरिटेज त्याचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे पहा इकडं, कारण आपण वरती हेरिटेज म्हणजे वारसा असं आपण पाहिलेलं आहे, तर इकडं त्याचा अर्थ पण दिला आहे, दॅट विच इज व्हॅल्यूड बिकॉज ऑफ हिस्टॉरिकल, नॅचरल, कल्चरल इम्पॉर्टन्स. म्हणजे ज्याला नैसर्गिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक असं ज्याचं महत्व आहे त्याला वारसा असं म्हणतात. त्याचं जतन करणे, त्याची देखरेख करणे हे काम युनेस्को कडून केलं जातं आणि युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडून केलं जातं. पहा, बिकॉज वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर प्लेसेस दॅट आर सिग्निफिकंट कल्चरली अँड नॅचरली, they vary in type and include forest, lakes, monuments, buildings and cities. म्हणजेच जागतिक वारसा स्थळांचं किंवा त्या ठिकाणांचं महत्व, ज्याला सिग्निफिकंट कल्चरली ज्याचं सांस्कृतिक महत्व आहे, नॅचरली ज्याचं नैसर्गिक महत्व आहे, नैसर्गिकपणे सांस्कृतिकपणे ज्याची भिन्नता आहे, बरोबर. वेरे म्हणजे भिन्न असणे, VARY भिन्न असं जातो. दे वेरे इन टाईप अँड इन्क्लूड फॉरेस्ट, लेक्स, मोन्युमेंट्स, बिल्डिंग्स अँड सिटीज. म्हणजेच ज्याचं वेगळेपण कशामध्ये आहे? ते फॉरेस्ट आहे, त्याच्यानंतर लेक्स, एखादं तलाव असेल, निसर्ग निर्मित असणार, बरोबर, किंवा सांस्कृतिक असणार, बरोबर, ज्याचं महत्व नैसर्गिक आणि सांस्कृतिक आहे असं एखादा तलाव, जसं की उल्कापाताने तयार झालेलं आपलं लोणार सरोवर, बरोबर, ते त्याच्यामध्ये येतं. पुढं मोन्युमेंट्स, काही स्मृतीस्थळ असतील, बरोबर, जसं की आपण इजिप्शियन पिरामिड्स जे आपण म्हणतो, जे थडगे आहेत त्यांना पिरामिड्स असं म्हटलेलं आहे. आकार जर त्याचे तुम्ही पाहिले, बरोबर, तर त्याला कोण आहे, बरोबर. मग ते इजिप्शियन पिरामिड्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत, ते वारसास्थळ, स्मृतीस्थळ आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक मोन्युमेंट जर आपण पाहिलं, ताजमहल, बरोबर, मुमताजचं असणारं स्मृतीस्थळ म्हणून त्याला ओळखलं जातं, जे शहाजहानने तयार केलं, बरोबर. नंतर पुढे आहे बिल्डिंग्स. समजा बुर्ज खलिफा, बरोबर, हे आहे, किंवा आणखीन वेगवेगळ्या बिल्डिंग्स असतील. काही शहरं पण आहेत, अमृतसर, बरोबर. त्याच्यानंतर इकडं आपलं जयपूर, पिंक सिटी, बरोबर, ते पण त्याच्यामध्ये येतं. सिटीज त्या घेतल्या जातात, जे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले आहेत, निर्धारित केले आहेत युनेस्कोने किंवा त्यांच्या वर्ल्ड हेरिटेज कमिटीने जे निर्धारित केलेले आहेत ती वारसा स्थळ. पहा, पुढचा पॅराग्राफ आहे दुसरा. वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन ऑल्सो बी a combination of both cultural and natural areas. मग या जागतिक वारसा स्थळांमध्ये सांस्कृतिक आणि नैसर्गिक जी क्षेत्र आहेत त्यांचं एकत्रीकरण पण असू शकतं, म्हणजे असू शकतं नाही म्हणायचं, असतं, किंवा ज्याच्यामध्ये सांस्कृतिक आणि नैसर्गिक एकत्रीकरण आहे असं ठिकाण हे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं जातं. मग घोषित करण्यामध्ये आणखीन कोणकोणत्या गोष्टी आहेत, त्याचे बरेचसे क्रायटेरिया आहेत, त्यांचे ते क्रायटेरिया पण आपल्याला पुढं पाहायचे आहेत. त्याच्यानंतर पुढं असं सांगितलंय की वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन ऑल्सो बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज. फॉर एक्झाम्पल, माउंट हंगशन इन चायना इज अ साइट विथ सिग्निफिकंट टू ह्युमन कल्चर बिकॉज इट प्लेड अ रोल इन हिस्टॉरिकल चायनीज आर्ट अँड लिटरेचर.
मग आता असं दोन्हीचं एकत्रीकरण असणारं एक ठिकाण चायनामध्ये पण आहे, ज्याचं नाव माउंट हंक्शन असं आहे. काय? माउंट हंक्शन इन चायना, अ साइट विथ सिग्निफिकन्स टू ह्युमन कल्चर. मानवी संस्कृतीचं महत्व त्या ठिकाणाचं दिलेलं आहे. बिकॉज इट प्लेड अ रोल इन हिस्टॉरिकल चायनीज आर्ट. ज्या ऐतिहासिक चीनच्या ज्या ऐतिहासिक कला आहेत, परंपरा आहेत, त्याच्यामध्ये त्याचं महत्व दिलेलं आहे. अँड लिटरेचर ऑल्सो, साहित्यामध्ये पण त्याचं महत्व दिलेलं आहे. म्हणून ते ठिकाण वर्ल्ड हेरिटेज साईट, दोन्हीचं एकत्रीकरण असणारं जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे. असं भारतात पण एक आहे. पुढच्या तासाला मी तुम्हाला प्रश्न विचारेलच त्याच्यावरती, तुम्ही शोधून ठेवा की कोणतं जागतिक वारसा स्थळ भारतामधलं हे दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे, म्हणजे जे कल्चरल पण आहे आणि नॅचरल पण आहे. बरोबर, असं भारतामध्ये एक आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितलंय पहा, द माउंटेन इज ऑल्सो सिग्निफिकंट बिकॉज ऑफ इट्स फिजिकल लँडस्केप कॅरेक्टरिस्टिक्स. मग तो जो पर्वत आहे तो एक त्याचं विशिष्ट असं महत्व आहे, कारण त्याचं असं दिलंय बिकॉज ऑफ इट्स फिजिकल लँडस्केप कॅरेक्टरिस्टिक्स. त्याची जी वैशिष्ट्य आहेत ते आहेत भौतिक स्थळ सौंदर्य. काय म्हणजे फिजिकल लँडस्केप, जसं आपण लडाख म्हणतो भारताचं. बरोबर, लडाखचे जर तुम्ही फोटो पाहिले, काश्मीरचे जर लँडस्केपचे फोटो पाहिले तर कोणालाही सहजासहजी आकर्षित करेल असं आहे. कैलाश पर्वताचे फोटो जर तुम्ही पाहिले इंटरनेटवरती तर ते आपल्याला लगेच आकर्षित करतात, आपलं वाटतं भेटायला गेलं पाहिजे, पण जाणं शक्य नाही. बरोबर, वेगवेगळी कारणं आहेत त्याची कैलास पर्वतावरती जाणं. बरोबर, आणि लडाखचं जे सौंदर्य आहे, स्थल सौंदर्य, तर अशाच पद्धतीने माउंट हंक्शन या माउंटेनचं एक स्थल सौंदर्य आहे, म्हणजे निसर्ग निर्मित आहे, ते नैसर्गिक झालं. आणि त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही सांस्कृतिक गोष्टी आहेत त्या साहित्यांमध्ये पाहायला मिळतात, म्हणून दोन्हीचं एकत्रीकरण त्याच्यामध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे तो पॉइंट आपला असा आहे की हिस्ट्री ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स. बरोबर, हिस्ट्री ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स जे आहे ते आपण पुढच्या तासाला एकत्र घेऊयात, कारण आता आपला टाइम संपतोय. ओके, तर वर्ल्ड हेरिटेज साईट मधलं त्याचा जो इतिहास आहे तो इतिहास आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. ओके, तर आतापर्यंतचा भाग तुमचा झालाय, तो तुम्हाला समजलाय का याच्यातला? ओके, फक्त याच्यामध्ये चेंज द व्हॉइस मुलांना, याच्यामध्ये जो चेंज द व्हॉइसचा भाग आहे तो व्यवस्थित एकदा थोडीशी रिव्हिजन करा. तासामध्ये मी तुमच्या एकदम पाठांतरात आणून देईल तो विषय. बरोबर, चेंज द व्हॉइस पुन्हा कोणालाही अवघड जाणार नाही, इतका सोप्या आणि सरळ पद्धतीने तुम्हाला क्लासमध्ये शिकवलं जाईल. ओके, तर या ठिकाणी आपण थांबूयात. फक्त तेवढं एक भारतातलं असणारं एकत्रित, म्हणजे ज्याचं सांस्कृतिक आणि नैसर्गिक असं महत्व आहे, असं असणारं ठिकाण तुम्ही आज शोधून ठेवायचं. ओके, उद्याच्या तासाला त्याच्याविषयी मी तुम्हाला प्रश्न विचारेल. आणि आजच्या तासाला आपण थांबूयात. लेट झाली तरी चालेल. गुड नाईट सगळ्यांना. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट सर. हा, गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट.